नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे शहरामध्ये काल स्वच्छता महाअभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून 2 ऑक्टोबरपासून हा संपूर्ण अभियानाला सुरुवात झाली होती. काल या अभियानाची दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे सांगता झाली. तरुण तरुणींचा प्रचंड मोठा सहभाग, ज्येष्ठांचा पुढाकार, स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, विद्यार्थी, बांधकाम व्यावसायिक, विविध संस्था, हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतील नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू असलेल्या या महास्वच्छता अभियानाचा सांगता समारंभ दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे झाला. शहरातील सर्व थरातील 5 लाखांपेक्षा जास्त नागरिक या अभियानामध्ये सहभागी झाले होते. देशातील सर्वात मोठा अशा प्रकारचं हे स्वच्छता अभियान होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, महापौर श्री संजय मोरे, खासदार श्री राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक श्री सुभाष घई, प्रसिद्ध अभिनेते विवेक ओबेरॉय, अमृता राव, ईशा कोपीकर, सुजेट बॅनर्जी, मराठी चित्रपटसृष्टीतले अभिनेते प्रशांत दामले, मंगेश देसाई, भाऊ कदम आदी मान्यवर या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 1 ऑक्टोबरपासून या अभियानाला सुरुवात झाली होती. या अभियानाअंतर्गत ठाणे शहरातील विविध भाग, विविध घटकांच्या माध्यमातून स्वच्छ करण्याची मोहीम राबवली गेली होती. या महास्वच्छता अभियानाची सुरुवात काल 8 वाजता बायकर्स रॅलीने झाली. स्वच्छतेप्रती आपली सामाजिक जबाबदारी म्हणून शहरातील 275 बायकर्सने जनजागृती बाईक रॅली ठाणे शहरामध्ये काढली होती. पालकमंत्र्यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून या रॅलीला सुरुवात झाली होती. रस्त्यावर शहरातील 25,000 विद्यार्थी, पालक यांची मानव साखळी तयार झाली होती. या संपूर्ण स्वच्छता अभियानादरम्यान दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे एक शपथ देखील घेण्यात आली. मी माझे घर, माझा परिसर आणि माझे शहर स्वच्छ ठेवेन. मी स्वतः अस्वच्छता करणार नाही व कोणालाही करू देणार नाही. माझे ठाणे स्वच्छ ठाणे, माझे ठाणे सुंदर ठाणे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या स्वच्छता अभियानामुळे ठाणे शहरामध्ये पहिल्यांदाच प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वच्छतेप्रती नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे आणि एवढं मोठं अभियान यशस्वी होईल की नाही याबाबत साशंकता होती. पण ठाणेकर नागरिकांनी हे संपूर्ण अभियान अक्षरशः सक्सेसफुल करून दाखवलं. या शब्दात महापालिका आयुक्तांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळेस आयुक्त काहीसे भावनाविश देखील झाले होते. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील या सगळ्या अभियानाबद्दल आयुक्तांचं, महापौरांचं कौतुक केलं. त्याचप्रमाणे ठाणेकर जनतेचं देखील कौतुक केलं. आपलं घर जसं आपण स्वच्छ ठेवतो तसंच परिसर स्वच्छ ठेवणे आणि शहराला स्वच्छ ठेवणे हे जेवढं महानगरपालिकेची जबाबदारी आहे तेवढंच नागरिकची आपली जबाबदारी आहे. आणि ज्याप्रमाणे आपण सर्व इथे यामध्ये आपला आपण उपस्थिती लावलेला होता ते बघितल्यानंतर मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये पण ठाणेकरने आपल्या शहराला स्वच्छ ठेवायलामध्ये त्यांचे योगदान राहणार आहे. ना जातीसाठी ना मातीसाठी आम्ही आलो संविधानाच्या सन्मानासाठी असा नारा देत रविवारी लाखो आंबेडकरी नागरिकांनी ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संविधानाच्या मूळ गाभ्याला छेद देणाऱ्या काही मागण्या पुढे येऊ लागल्याने त्याचा विरोध करणं गरजेचं आहे. यासाठीच हा संविधान सन्मान मोर्चा काढण्यात आल्याचं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलं. ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. नाशिक येथे दलित कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करा. दलित आदिवासींवरील जातीय अत्याचारांना कठोर पायबंद घाला. कोपर्डीमधील त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी. ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीची श्वेतपत्रिका जारी करा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना आणि खुनाच्या सूत्रधारांना फाशीची शिक्षा द्या. या आणि इतर मागण्या यावेळेस करण्यात आल्या. प्रचंड मोठ्या संख्येने आंबेडकरी समुदाय यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. बिग बी अमिताभ यांचं घर ज्यांनी दिवाळीमध्ये सजवलं त्या हेरम आर्ट्सने यंदा देखील ठाण्याच्या बाजारामध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे आकाशकंदील आणले आहेत. हेरम आर्ट्स म्हणजे
इको फ्रेंडली आकाशकंदील हे समीकरण गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये ठाणेकरांमध्ये अगदी फिट्ट बसलं आहे. त्यामुळेच चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर कलावंत हेरम आर्ट्समध्ये येतात आणि आपले कंदील घेऊन जात असतात. आपली दिवाळी हेरम आर्ट्सबरोबर ते साजरे करत असतात. यंदा देखील हेरम आर्ट्सच्या वतीने पारंपरिक आकाशकंदिलांबरोबरच पणतीचे आकाशकंदील, स्टारचे आकाशकंदील असे वैविध्यपूर्ण आकाशकंदील संपूर्णपणे ठाणे शहरकरांना उपलब्ध करून दिले आहेत. हे आकाशकंदील पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत. केवळ ठाणे शहरातच नाही तर महाराष्ट्रातल्या इतर भागांमधून देखील आता हेरम आर्ट्सच्या या आकाशकंदिलांना मागणी येऊ लागली आहे. ठाणे शहरातील राममारुती रोड क्रॉस लेनमध्ये हेरम आर्ट्सचे हे आकाशकंदील उपलब्ध आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी पारंपरिकवरती ह्यावर्षी भरपूर इको फ्रेंडलीमध्ये व्हरायटीज आणलेल्या आहेत. जो पारंपरिक कंदील असतो त्यालाच सगळ्यात जास्त मागणी असते. मग बाकीच्या व्हरायटी आम्ही बांबूचे, ज्यूटचे, पेपरचे, क्लॉथचे असे व्हरायटी आम्ही ठेवलेले आहेत. आमच्याकडे कंदील म्हटलं तर 30 रुपीजपासून स्टार्ट आहे. 30 रुपयापासून तर 2000पर्यंत. 2000चा जो कंदील आहे तो सार्वजनिक सोसायटीसाठी मोठा कंदील. या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. तिळतेलाचा दीप लाविता अखंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती. पितांबरी दीपशक्ती तीळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा. कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. गुरुवारी सायली ही पुण्याची मुलगी मुंबईमध्ये IAS होण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन आली होती. मात्र इंद्रायणी एक्सप्रेस पकडत असताना प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने सायलीचा पाय घसरला. सायली रेल्वेच्या खालती गेली. नशिबाने तिचा जीव वाचला, परंतु या अपघातामध्ये तिला तिचे 2ही पाय गमवावे लागले आहेत. सायलीवर आता ठाणे शहरातील ज्युपिटर इस्पितळामध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टर अजय ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र सायलीच्या घरच्यांची परिस्थिती ही आर्थिकदृष्ट्या खूपच नाजूक आहे. त्यामुळे आता सरकारने या संदर्भात मदत करावी अशी मागणी सायलीच्या घरच्यांच्या वतीने करण्यात येत आहे. जवळपास 40 ते 50 लाख रुपये तिच्यावर उपचारासाठी लागणार आहेत. एवढे पैसे आमच्याकडे नाहीत. मात्र सायलीला आर्टिफिशियल पाय बसवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी अशा प्रकारची मागणी तिच्या आईने केली आहे. आणि शासनाने ना माझ्या मुलीचे पाय बसवेपर्यंत आम्हाला सगळं खर्च द्यावा, कारण आमची खूप गरिबीची परिस्थिती आहे आणि मी तिला काही पाय देऊ शकत नाही, पण शासनाने माझ्या मुलीचे पाय तिला द्यावा मिळून. दरम्यान सायलीवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेण्यासाठी काल खासदार श्री किरीट सोमय्या हे ठाणे शहरातील ज्युपिटर रुग्णालयात आले होते. यावेळेस सायली आपल्या पायावर उभी राहीपर्यंत तिच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही उभे राहू असं श्री किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मात्र एकंदरीतच रेल्वे ॲक्सिडेंट कमी करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. दरवर्षी रेल्वेच्या अपघातांमध्ये साधारणपणे 10,000 जण मृत्यू पावतात, तर अनेक जण गंभीररित्या जखमी होतात. या संदर्भात केंद्र शासनाच्या वतीने आता एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीचे समन्वयक म्हणून श्री किरीट सोमय्या काम करतात.
आगामी 3 वर्षांमध्ये ही संख्या अर्ध्यावर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. मध्य रेल्वेवरच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सची उंची ही 940 मिलीमीटर करण्याचं काम सध्या सुरू आहे. 31 डिसेंबर 2017पर्यंत हे काम पूर्ण होईल. तोपर्यंत ट्रेन चुकली तरी चालेल, मात्र प्रवाशांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी असं आवाहन किरीट सोमय्या यांनी केलं आहे. सायली पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहणार. आज ICU मध्ये सायलीचे आई वडील, हॉस्पिटलचे मेन ऑथॉरिटी डॉक्टर ठक्कर, डॉक्टर रवी यांच्याबरोबर सायलीशी मी बोललो. आत्मविश्वास आहे. दोन्ही पायाला दुखापत झालेली आहे. मला असं वाटतंय की आठवडाभरात एकंदर फर्स्ट जो शॉक असतो त्यातनं ती बाहेर येणार. चांगली बेस्ट ट्रीटमेंट इन द वर्ल्ड हॉस्पिटल देत आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. विभाग प्रमुख श्री अशोक बोरेटकर यांच्या पुढाकाराने आणि आधार ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा हा उपक्रम असल्याचं शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख श्री नरेश मस्के यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस अनेकदा त्यांच्याच लक्षात राहत नाही. बऱ्याचदा त्यांच्या घरच्यांकडून त्यांचा वाढदिवस साजरा होत नाही. अशा वेळेस वाढदिवसानिमित्त कोणीतरी आपलं कौतुक करतं आहे यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी गहिवरून आल्याचं चित्र बघायला मिळालं. या ज्येष्ठ नागरिकांचा श्री बोरिटकर यांच्या पुढाकाराने सन्मान करण्यात आला. आधार ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आजचा हा जो वाढदिवसाचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे, अतिशय खूप चांगला उपक्रम ते राबवत आहेत. अनेक कार्यक्रम असतील, मग आरोग्य शिबिरं असोत, ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र असेल, असे अनेक कार्यक्रम ते राबवत असतात. अशोक बोरिटकर आणि प्रभावती बोरिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू आहे. या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांचे जे वाढदिवस असतात, वाढदिवस एका महिन्यात जेवढे वाढदिवस असतात, आम्ही शेवटच्या शनिवारी रविवारी हा वाढदिवस घेत असतो. त्यांना तेवढा आनंद वाटतो की त्यांना असं वाटतं की नाही, आमचा कोणीतरी वाढदिवस साजरा केला. कोण घरगुती करतो, कोण नाही करत, पण जर आम्ही केलं तर त्यांना फार आनंद वाटतो की बाबा इतरांनी आमचा वाढदिवस साजरा केला. तर त्यांच्या चेहऱ्यावरची जी हसमुख बघून ह्याचा आम्हाला फार आनंद होतो. शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री तरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. राबोळी कोळीवाडा नागरिक संघटनेच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या भव्य मंदिराचा उद्घाटन सोहळा राज्याचे परिवहन मंत्री श्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाला खासदार श्री राजन विचारे, महापौर श्री संजय मोरे, आमदार श्री प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे, शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख श्री रमेश वैती आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळेस ऋतू पार्क परिसरामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या होमिओ क्लिनिकचं देखील उद्घाटन यावेळेस करण्यात आलं. श्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या
होमिओ क्लिनिकचं उद्घाटन यावेळेस करण्यात आलं. या माध्यमातून ठाणे शहरातील नागरिकांना अत्यंत दर्जेदार अशा प्रकारची होमिओपॅथीची सेवा या ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचं श्री अनंत तरे यांनी सांगितलं. डॉक्टर प्राजक्ता जयेश तरे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हे होमिओपॅथीचं क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.